चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान अमित पाटील जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असताना अंगावर बर्फ पडल्याने उपचारादरम्यान शहीद झाले। संपूर्ण वाकडी गाव हे सुन्न झाले आहे। चाळीसगाव तालुक्यातील वाकडे गावातील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान अमित साहेबराव पाटील हे जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असताना अंगावर बर्फ पडल्याने उपचारादरम्यान शहीद झाले। ही बातमी गावात पसरली आणि सर्व गाव सुन्न झालं। शहीद झालेले यश देशमुख या जवानाची आठवण तालुक्याला ताजी असतानाच त्यातच अमित यांच्या रूपात तालुक्यानं अजून एक सुपुत्र भारत मातेसाठी गमावल्याची तालुक्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। अमित पाटील हे 2010 साली चाकूर येथून सैन्य दलात भरती झाले होते। त्यानंतर 21 जून 2010 रोजी गांधीनगर येथे सैन्य दलाचे प्रशिक्षण घेऊन 2 एप्रिल 2011 रोजी 9 महिन्यांची खडतर ट्रेनिंग पूर्ण करून त्यांची पहिली पोस्टिंग 183 बटालियन सीमा सुरक्षा बल पश्चिम बंगाल मालदा येथे झाली। त्यानंतर छत्तीसगड येथे 2 वर्ष कर्तव्य पार पाडून 2019 रोजी जम्मू काश्मीरमधील पूंछ येथे त्यांची बदली झाली होती। अतिशय थंड तापमानामुळे 27 नोव्हेंबरपासून कमरेचा व गुडघ्यांचा त्रास अमित यांना सुरू होता। अशा अवस्थेत देखील अमित हे भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत होते। अखेर 1 डिसेंबरला त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने फील्डवरून त्यांना उतरवण्यात आले। यानंतर BSFच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। 4 दिवस BSFच्या रुग्णालयात उपचार देण्यात आले। त्यांच्या तब्येतीची सुधारणा होत नसल्यानं त्यांना पूंछच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तेथेच त्यांचा प्राणज्योत मालवली। अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असलेले जवान अमित पाटील हे देशासाठी शहीद झाल्यानं संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे। अमित यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं असून पुढील शिक्षण हे चाळीसगाव महाविद्यालयात पूर्ण झालं होतं। त्यांचा विवाह 25 मे 2014 रोजी पार पडला होता। त्यांना 4 वर्षाचा मुलगा व 2 वर्षाची मुलगी असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे। गावातील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। MDTV साठी वैभव पवार, चाळीसगाव प्रतिनिधी।